Hello friends, welcome to Subhash Academy. This is our channel where we are specifically dedicated to UPSC preparation, and UPSC prelims is round the corner. It is scheduled on 24th of May. 24th of May will be UPSC prelims. आणि तुम्ही सगळ्यांनी आपले प्रिपरेशन जी आहे ती आता शेवटच्या टप्प्यात आलेली असेल आणि आता आपण पुढच्या दीड महिन्यात काय करावं किंवा 50 दिवस जे उरलेले आहेत, व्हॉट आर वी सपोज टू डू, हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आता UPSC प्रिलिम्स फार अनप्रेडिक्टेबल आहे किंवा तिला डिकोड करण्यासाठी काही असं ठरलेला काही मंत्र असं नाही आहे. पण अभ्यास कशा पद्धतीने करावा आणि म्हणजे आता शेवटच्या दिवसांमध्ये स्वतःला कसं रेग्युलेट करावं किंवा टेस्ट सॉल्व्ह करणे असेल, रिव्हिजन असेल आणि प्रत्येक सब्जेक्टबद्दलचा एक जो अंदाज आहे, जो प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा असतो, तो आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. तर 50 दिवस तुमच्या हाती आलेले आहेत. वर्षभरापासून तुम्ही अभ्यास केलेला असेल किंवा काही लोकांचे आधीसुद्धा तुम्ही अटेम्प्ट दिलेले असतील आणि दरवर्षी ज्या पद्धतीने पेपर वेगळ्या स्वरूपात येतो किंवा आपण जे एक्सपेक्ट करतो त्या पद्धतीने तो नसतो किंवा काही गोष्टी त्यामध्ये अशा असतात की ज्या नॉन निगोशिएबल असतात. म्हणजे दरवर्षी ज्या गोष्टी रिपिटेटिव्हली येतात त्या गोष्टींमध्ये आपण कसं परफॉर्म करतो, तो दिवस आपला कसा जातो, हे सगळे फॅक्टर्स त्या ठिकाणी आपल्याला ठरवतात की आपला तो दिवस कसा जाणार आहे किंवा आपण क्वालिफाय करणार आहे की नाही करणार आहे. तर GSचा जो भाग आहे, CSAT बद्दल आपण नंतर बोलूया, पण GSचा जो भाग आहे त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर UPSC प्रिलिम्सशी संबंधित जो मेजर भाग आहे की तुम्ही जर पूर्ण सिलेबसला किंवा जितकेही आपले सब्जेक्ट आहे आणि त्यांच्याशी रिलेटेड येणारे जे प्रश्न आहेत किंवा जो एक पॅटर्न आहे त्याला जर आपण थोडंसं एक सेग्रिगेट करण्याचा प्रयत्न केला तर आपण स्टॅटिक पार्ट आणि करंट अफेअर्सचा पार्ट असं आपण जर बघायचा प्रयत्न केला तर काही प्रमाणात आपण त्याच्यामध्ये थोडंसं एक सेग्रिगेशन करू शकतो. सो द फर्स्ट पार्ट, जर स्टॅटिकवर नियंत्रण आपलं असलं तर आपला खूप मोठा पार्ट जो आहे तो आपला डील होतो. स्टॅटिक इज द की, म्हणजे स्टॅटिकमध्ये जर तुम्हाला 80% तुमचा हिट रेशो असेल, म्हणजे आता तुम्ही ज्या कुठल्याही टेस्ट देत असाल 80% क्वेश्चन जर तुमचे स्टॅटिकचे बरोबर येत असतील तर तुम्ही योग्य दिशेने प्रिपेअर करत आहात. कारण की करंट अफेअर्समध्ये काय असतं की रिलायबिलिटी थोडी कमी असते. याचा अर्थ हा नाही की तुम्ही करंटला निग्लेक्ट कराल, पण करंट अफेअर्सची तुम्ही जितकं जो रेशो आहे की तुम्ही जितकं इनपुट द्याल आणि त्याचं आउटपुट किती येईल ते करंट अफेअर्सच्या संदर्भात तितकी रिलायबिलिटी कमी असते. इकडे ती जास्त असू शकते. आता ही कशा पद्धतीने आहे ती आपण बघूया. तर स्टॅटिकचा जो भाग आहे, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं असतं की पेपर किती सॉल्व्ह करावे, तर याच्या मागे पहिले तुम्हाला स्वतःचा अंदाज घेणे फार गरजेचं आहे. जर का तुमचं स्टॅटिक वीक आहे, तुमच्या स्टॅटिकमध्ये तुम्ही 50%च्या अराउंडच तुम्ही स्कोर करत आहात, स्टॅटिक फक्त तुमचं 50% स्कोर करत आहात, याचा अर्थ काय की तुमचे बेसिक्स वीक आहेत. बेसिक वीक आहे. बेसिक्स वीक असल्यानंतर तुम्ही करंटचा किती अभ्यास केला तर त्याचं तुम्हाला रिकॉल पण होणार नाही आहे आणि पहिलेच इकडे तुमची जी आउटपुटची कॅपॅसिटी आहे ती ऑलरेडी कमी असते. ज्याचं स्टॅटिक स्ट्रॉंग आहे त्यांनी जितके जास्त पेपर सॉल्व्ह केले त्याचा तितकी स्किल वाढते, तितकी त्याची लॉजिकल ॲबिलिटीज वाढतात, तितका त्याचा एक सराव जो आहे तो त्याला उपयोगी ठरतो. पण तुम्ही जर का फक्त तुमचं स्टॅटिकमध्येच तुमचं एक फार कमी तुमचा रेशो आहे, तुमचे फार बेसिक पॉलिटीचे प्रश्न रॉंग होत आहेत, बेसिक इकॉनॉमीचे प्रश्न रॉंग होत आहेत आणि हिस्ट्रीचे तुमचे बेसिक फॅक्ट्स तुम्हाला माहीत नाही आहेत, तर तुम्ही कितीही पेपर सॉल्व्ह केले तर त्याचा काही उपयोग होत नाही. तर टेस्ट सॉल्व्ह करण्याचा उद्देश काय असतो की आपली स्किल वाढावी, आपली लॉजिकल अंडरस्टँडिंग जी आहे की नवीन प्रश्न जरी आला तरी माझ्या अभ्यासाहून मी त्याच्यावर काय अंदाज लावू शकतो, ही स्किल जी डेव्हलप होण्यासाठी असते. कारण की शेवटच्या दिवशी फार नवीन प्रश्न आपल्याला दिसतात किंवा वेगळे प्रश्न आपल्याला दिसतात, तर तिथे आपण आपली जी कॅपॅसिटी आहे, आपली जी स्वतःची अंडरस्टँडिंग आहे ती कशी अप्लाय करायला पाहिजे ते आपल्याला समजायला पाहिजे. ठीक आहे, ते कशाने जमतं? फ्रिक्वेंट प्रॅक्टिस. द मोर यू प्रॅक्टिस द बेटर इट गेट्स, है ना. बट युअर प्रायोरिटी शुड बी फर्स्ट ऑफ स्टॅटिक सब्जेक्ट्स, है ना, ऑर द स्टॅटिक पार्ट ऑफ ईच सब्जेक्ट. दॅट शुड बी युअर प्रायोरिटी. तिथे 80%च्या वर तुम्ही स्कोर करा. ठीक आहे, तर 80%च्या वर तुमचे जर होत असतील तर इट इज वेल अँड गुड. दॅट मीन्स की तुम्ही जास्तीत जास्त पेपर सॉल्व्ह केले तर तुमचा स्कोरसुद्धा वाढत जाईल. ठीक आहे, हे तुम्हाला स्वतः रिअलाईज होईल. तुम्ही 10 पेपर सॉल्व्ह करा आणि तिथे ॲनालाइज करा की माझे
स्टॅटिकचे किती प्रश्न बरोबर येत आहेत. स्टॅटिकचे प्रश्न जास्त बरोबर येत आहेत, नॅचरली तुमचा एक रेशो क्रिएट होईल जिथे आपला जो करंटचा एक अँगल आहे तिथे सगळ्यांचं बऱ्यापैकी सेमच असतं. म्हणजे ज्याचा एक ऑप्टिमम अभ्यास आहे, अपार्ट फ्रॉम की ज्यांचे खूप चांगले लॉजिकल स्किल्स आहेत किंवा खूप चांगले त्यांनी एक जो पार्ट असतो की जसं करंट अफेअर्समध्ये सायन्स झालं किंवा एन्व्हायरमेंट झालं, याच्याशी रिलेटेड फॅक्ट्स असतील किंवा कॉन्सेप्ट्स असतील, याचा खूप डीप अभ्यास आहे, त्यांचे अजून जास्त हिट रेशो वाढतो. म्हणजे त्यांचे जास्त प्रश्न बरोबर येतात. पण एक बेसिक लेवलवर जरी बरोबर आले आणि इकडे तुमचा रेशो जास्त असला, इकडे तुमचा पर्सेंटेज जास्त असला स्कोर करण्याचा, तो तुम्हाला स्कोर जास्त, ओव्हरऑल तुमचा स्कोर जास्त येतो. ठीक आहे. आता प्रत्येक सब्जेक्टमध्ये कशा पद्धतीने आपण याला बघितलं पाहिजे. पॉलिटीमध्ये आपण बघूया की काय आहे. आता पॉलिटीचा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग की लक्ष्मीकांत, आपण सगळे याचा अभ्यास करतोच. आता लक्ष्मीकांतहून बरेच प्रश्न तुमचे डील होतात पॉलिटीचे. ठीक आहे. यावर्षी पण तुम्ही बघितलं, 2025 मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर FR वर, DPSP वर एक प्रश्न आपण बघितला, प्रेसिडेंट आणि गव्हर्नरच्या पॉवर्सवर एक प्रश्न आलेला आहे ना, आणि 10th शेड्यूलवर एक प्रश्न आलेला आहे. तर बरेच प्रश्न असे आहेत की डायरेक्ट कोर स्टॅटिक आहेत. ठीक आहे. तर ते तुमचे डील होण्यासाठी जो स्टॅटिकचा पार्ट आहे, इथे तुमची बिलकुलच मिस्टेक नको. म्हणजे पॉलिटीचा जो स्टॅटिक पार्ट आहे तो लक्ष्मीकांत ड्रिवन जो आहे, अपार्ट फ्रॉम द करंट अफेअर्स पार्ट. ठीक आहे. कधी कधी चांगले वेगळे प्रश्न सुद्धा येतात जे कोर लक्ष्मीकांतवरून डील होत नाहीत. पण जे लक्ष्मीकांतून डील होतात तिथे जर का तुम्ही जास्त मिस्टेक्स केल्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 2 ते 3 मिस्टेक केल्या आणि ज्या विद्यार्थ्याची प्रिलिम्स क्लिअर होत आहे त्यांनी एकही मिस्टेक नाही केली, तर तुमचं तिथे खूप जास्त नुकसान होऊ शकतं. फक्त 2 मार्काचं नाही, त्याच्यात तो निगेटिव्ह पकडून तो टोटल तुमचे बघितलं तुम्ही तर 7-7.5 मार्काचं नुकसान तुमचं तिथे होतं. ठीक आहे. तर लक्ष्मीकांत ड्रिवन जे प्रश्न आहेत तिथे मॅक्झिमम स्कोर तुम्हाला करता आला पाहिजे. मॅक्झिमम स्कोर तुम्हाला पॉलिटीमध्ये लक्ष्मीकांत ड्रिवन जे प्रश्न आहेत तिथे तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर करता आलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा भाग तुम्ही 25चे प्रश्न बघितले तर बऱ्यापैकी डुएबल ते आहेत. ठीक आहे. काही 1-2-3 प्रश्न आहेत चांगले, ते आपण डिस्कस करूया. पण ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर जे स्टॅटिक पार्ट आहे, जो स्टॅटिक पार्ट आहे पॉलिटीशी रिलेटेड, याच्यात स्कोर जास्त असणं खूप गरजेचं आहे. बिकॉज देर आर पीपल की ज्यांनी लक्ष्मीकांत किंवा पॉलिटी खूप स्ट्रॉंग लेवलवर केलेला आहे आणि त्यांचा जो हिट रेशो आहे त्याच्यात तो खूप जास्त उत्तम आहे. खूप जास्त त्यांचा रेशो आपल्याला तिथे दिसतो. ठीक आहे. आता पुढे बघा, इकॉनॉमीचा जो पार्ट आहे. आता इकॉनॉमीचं एखादं 1 कोर सोर्स जे कुठलंही तुम्ही वापरतायत, जे 1 बेसिक सोर्स, ठीक आहे, 1 बेसिक सोर्स, ते मृणाल असेल किंवा कुठलंही आपल्या त्या सिंग सरांचं पुस्तक असेल, रमेश सिंग असेल, जेही तुम्ही पुस्तक वापरतात, तर एक कोर सोर्स ज्याच्याने तुमचे बेसिक्स डील झालेले आहेत, असे प्रश्न तुम्हाला डायरेक्टली आले पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही कुठलाच इफ अँड बट नसू शकतो. तुम्हाला तो प्रश्न बघितला आला पाहिजे. आता 2025 मध्ये अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडवर प्रश्न आला, बेसिक सोर्सेस ऑफ इन्कम ऑफ RBI वर प्रश्न आला, RBIचे सोर्सेस ऑफ इन्कम काय आहे. हा फार बेसिक आहे, याच्यात काही चुकच नसायला पाहिजे. म्हणजे याच्यात तुम्ही बघितल्या ते तुम्हाला डील झाला पाहिजे. त्यानंतर तुम्ही बघाल तर फिस्कल डेफिसिट, प्रायमरी डेफिसिट, रेव्हेन्यू डेफिसिट, याच्या बेसिक फॉर्म्युल्यावर 2 प्रश्न आले. याचे जे बेसिक फॉर्म्युले आहेत याच्यावर 2 प्रश्न आले. तर याच्यावरून तुमच्या लक्षात येतं की जो कोर पार्ट आहे, बेसिक्स ऑफ इकॉनॉमी, बेसिक्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमी, याच्यामध्ये तुमचा मॅक्झिमम स्कोर आला पाहिजे. याच्यामध्ये तुमचा मॅक्झिमम स्कोर आला पाहिजे. ठीक आहे. इथे तुम्ही बिलकुल काही याच्यामध्ये हे करू शकत नाही. बाकी मग तो जरा करंटचा ॲस्पेक्ट काही जो आलेला आहे, काही एशियन डेव्हलपमेंट बँक वगैरे त्यांच्याशी रिलेटेड एक स्टॅटिक प्रश्न, म्हणजे एक करंट प्रश्न होता, किंवा तुम्ही अजून काही बघितले तर UPIशी रिलेटेड एक प्रश्न होता. असे जे थोडेसे करंटची ड्रिव्हन प्रश्न आहे ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे तुमचा एक इकॉनॉमीचा जो अभ्यास आहे की पहिले GDP, ते GDPशी रिलेटेड सगळं बेसिक, वेगवेगळे जे मेथड्स ऑफ कॅल्क्युलेटिंग GDP आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये जो करंटचा भाग झाला आहे तो तुमच्या नोट्समध्ये ॲड पाहिजे. मनी अँड बँकिंगशी रिलेटेड पण तसंच बेसिक्स पहिले सगळे, त्याच्यातले टर्मिनॉलॉजीज काय सांगतात किंवा त्याच्यामध्ये काय जो कोर ॲस्पेक्ट आहे, त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड करंट ते तिथेच ॲड झालेलं पाहिजे. असा एक बंच जो तुमचा आहे इकॉनॉमीचा, तो तुमच्या हातात पाहिजे. त्याला फ्रिक्वेंटली तुम्ही रिवाईज केलेलं पाहिजे. ठीक आहे. तर पहिले कोरमध्ये जास्तीत जास्त स्कोर करणे हे आपला उद्देश आहे. आपण सध्या स्टॅटिकचं बघतोय, तर करंटचं पण मी तुम्हाला सांगेलच. तर हा एक प्रमुख तुमचा एक हे लक्ष तुमचं असायला पाहिजे. त्यानंतर पुढचा भाग बघा, हिस्ट्री, म्हणजे एन्शियंट, मिडिवल आणि
मॉडर्न याच्याशी रिलेटेड प्रश्न सुद्धा आपल्याला दिसत आहेत. आता हिस्ट्री 2024 वगैरे तितकं नव्हतं, पण 25 तुम्ही बघितलं तर मॉडर्न इंडियावर बरेच प्रश्न आलेले आहेत. मॉडर्न इंडियावर प्रश्न आले, नॉन कॉपरेशन मुवमेंटवर प्रश्न आला, गांधीजीचा प्रश्न होता, सेडिशनवाला तो प्रश्न, तो ते जे स्टेटमेंट होतं त्यांचं. बाकी तुम्ही बघाल तर अजून सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंटवर प्रश्न आला. तर खूप इझी प्रश्न हे जे तुमच्या स्पेक्ट्रममधून पण होतात, म्हणजे मॉडर्नच्या स्पेक्ट्रममधून सुद्धा होतात असे प्रश्न पण डुएबल होते. तर ते तुमचे मुळीच चुकायला नको. एखाद दोनच प्रश्न, एकच प्रश्न असा होता की जो डुएबल नव्हता, किंवा ज्याच्यामध्ये ते तुम्हाला ते पळुसकर जे आहेत त्यांच्याशी रिलेटेड जो प्रश्न होता तो थोडासा जर माहीत नसेल, पण बाकी जे मॉडर्नशी रिलेटेड प्रश्न होते फार इझी होते 2025 ओव्हरऑल सुद्धा जो मॉडर्नशी रिलेटेड क्वेश्चन येतात ते डुएबल असतात. तर तिथे तुमचा हिट रेशो जास्त असायला पाहिजे. एन्शियंट मेडिवलचा भाग झाला तर मोहिंजोदारोचा तो डान्सिंग गर्लचा प्रश्न त्यांनी विचारला, फार सोपा. बाकी मग तुम्ही बघाल तर वेगवेगळे साईट जे आहेत एन्शियंट आणि मिडिवलच्या संदर्भात, त्या साईट्स विचारल्या जातात. हरप्पन साईट्स असतील किंवा न्यूलिथिक, पॅलिओलिथिक या ज्या साईट्स आहेत त्याचा अभ्यास तुमचा खूपच चांगला पाहिजे. म्हणजे त्याच्याशी रिलेटेड जर फ्रिक्वेंट प्रश्न आहेत तर तुम्हाला तो माहीतच पाहिजे. त्यानंतर तुम्ही बघाल तर इन्स्क्रिप्शन्स, ठीक आहे, याच्याशी रिलेटेडही प्रश्न येतो. अशोकाशी रिलेटेड इन्स्क्रिप्शन वगैरे आदी प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर ट्रॅव्हलर्स, मला वाटते फाहेनवर प्रश्न आला यावेळेस, ठीक आहे, ट्रॅव्हलर्सवर प्रश्न आलेला आहे आणि येत राहतो. तुम्ही अजून याच्यावर पण प्रश्न आला, महेंद्रवर्मन मनवर प्रश्न आला आहे. तर किंग्स जे आहेत त्यांच्यावर पण प्रश्न येतो. हिस्ट्रीशी रिलेटेड चांगले प्रश्न आले होते, म्हणजे जे त्या डायनॅस्टीचे महत्वाचे किंग आहेत. तर चोलाशी रिलेटेड पण एक प्रश्न आला होता. टर्म्स पण येतात, बरेच टर्म्स सुद्धा आपल्याला दिसतात, ठीक आहे. ते मौर्यन ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड राजूका वगैरे हे सगळे ते टर्म्सवर प्रश्न आला होता. अग्रहट्टा जो एक तो व्हील आहे त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आला होता. तर जितकेही टर्म्स आहेत महत्त्वाचे हे तुम्ही मुळीच सोडू शकत नाही. तर हे हिस्ट्रीचा पार्ट आपल्याला वाटतो असा एन्शियंट मिडिवल मॉडर्न की फार वास्ट आहे, पण एक तुमची बेसिक अंडरस्टँडिंग असली प्रत्येक टॉपिकची आणि थोडी फॅक्ट्सवर कमांड असली तर याच्यामध्ये मॅक्झिमम स्कोअर तुम्ही करू शकता. सो दिस पार्ट इज ऑल्सो काइंड ऑफ प्रिडिक्टेबल. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त अभ्यास तुमचा पाहिजे. म्हणजे तुमचा असं नाही म्हणत की मी अभ्यास साधारण असला तर चालतो, पण असं आहे की डोळ्यासमोर ज्या गोष्टी आहेत त्या रिपीट होण्याचे चान्सेस आहेत हिस्ट्रीमध्ये पण, ठीक आहे. खूपच जर विचित्र काही विचारलं तर त्यामध्ये एलिमिनेशन कामी येऊ शकतं तुमच्या अभ्यासावर. तर हिस्ट्री इज समथिंग जिथे तुम्ही थोडं लक्ष द्यायला पाहिजे, किंवा स्टॅटिक पार्टमध्ये जे फ्रिक्वेंटली येणारे थीम्स आहेत त्याला तुम्ही सोडू शकत नाही. आता याच्यात कल्चरचा, जैनिझम, बुद्धिझमचा पार्ट सुद्धा आपण इथेच पकडूया, ठीक आहे. बुद्धिझम, जैनिझमवर सुद्धा प्रश्न येतात, तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. तर हे जे मेजर कोर थीम्स आहेत यांना मुळीच तुम्ही इग्नोर करू नका, यांना मुळीच इग्नोर करू नका. आणि हे सुद्धा तुमचा रेशो वाढवू शकतात. म्हणजे तुमचा जो एक म्हणजे जो इझी प्रश्नांचा रेशो आहे, म्हणजे जे एक डुएबल क्वेश्चन्स आहेत अकॉर्डिंग टू एनी सिरियस ॲस्पिरंट, म्हणजे एका सिरियस ॲस्पिरंटला जर आपण गृहीत धरलं आणि त्याच्याशी रिलेटेड जे इझी प्रश्न आहेत त्याला जर का आपण पकडलं तर हे तुमचे बरोबर यायला पाहिजे, किंवा ह्या ज्या थीम्स आहेत ह्या तुमच्या टिप्सवर असायला पाहिजे. तर हा हिस्ट्रीचा भाग झाला. पुढचं आपण बघूया ते जॉग्रफीचं. आता जॉग्रफीमध्ये पण जो प्रेडिक्टेबल ॲस्पेक्ट आहे किंवा जो डुएबल ॲस्पेक्ट आहे तो कशाशी रिलेटेड, आपल्या NCERTशी. म्हणजे NCERTचा अभ्यास जर चांगला असला 11वीच्या तर फिजिकल जॉग्रफीशी रिलेटेड प्रश्न तुमचे क्लिअर होतात, है ना. टाईम झोनवर एक प्रश्न आपल्याला दिसला 25 24 तर तुम्ही बघितलं तर बरेच प्रश्न असे होते की डायरेक्ट NCERTतून आले होते, है ना. ते पी वेव्ज वगैरे आपले जे प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्ह जो आहे त्याच्याशी रिलेटेड प्रश्न असेल, किंवा इतरही जे प्रश्न आहेत ते डायरेक्टली आपल्या NCERTतून आले होते. हीट बजेटवर प्रश्न आला होता, ठीक आहे. तर कोर बेसिक जे आहे हे डायरेक्टली याच्यातून डील करण्यासारखं आहे. आणि इथे सुद्धा तुमचा हिट रेशो जो आहे किंवा तुमचा जो एक हिट रेशो जो आहे किंवा तुमचं एक जे आउटपुट आहे ते अबाव 80% पाहिजे. म्हणजे जर 10 प्रश्न तसे तर 8च्या वर तुमच्या बरोबर पाहिजे. आणि ते बेसिक साधारण अभ्यासावर पण होतात. आणि साधारण अभ्यास म्हणजे कसा की जे आपल्या डोळ्यासमोर आहे, NCERT 11वीचे आपल्या डोळ्यासमोर आहे ना, तर त्याचे जे सगळे टॉपिक आहे हे टिप्सवर पाहिजेत. म्हणजे ते तुमच्या अशा लेवलवर पाहिजे की तुम्ही त्याला कधीही उठून रिवाईज केलं तर ते फास्ट रिवाईज झालं पाहिजे.
त्याला जर का तुम्हाला त्यालाच वाचायला वेळ लागत आहे याचा अर्थ तुम्हाला ते समजलेलंही नाही आहे आणि तुम्ही कधी त्याचं वारंवार रिव्हिजनसुद्धा केलेलं नाही आहे, तर प्रश्नसुद्धा तुमच्या एक्झामच्या दिवशी बरोबर येणार नाहीत, त्याच्यात ऑपअप मिस्टेक्स होतील. ते तुम्हाला जाणवणार पण नाही की मिस्टेक कशा झाल्या. कधी बऱ्याचदा आपलं असं होतं की आपण करतो पण ते अरे हे तर मला येत होतं मग चुकलं कसं काय, त्याच्या मागे तेच रिझन असतं की तुम्ही त्याची प्रॉपर रिव्हिजन केलेली नसते किंवा ती जी क्लॅरिटी येते फ्रिक्वेंटली एका गोष्टीवर काम करून आपल्याला जी क्लॅरिटी येते ती आपण स्वतः अर्न केलेली असते. ती क्लॅरिटी तुम्ही कोणाकडून बॉरो करू शकत नाही. दॅट क्लॅरिटी इट कम्स फ्रॉम यू, इट कम्स थ्रू युअर ओन एफर्ट्स अँड दॅट क्लॅरिटी कम्स विथ फ्रिक्वेंट रिव्हिजन्स, फ्रिक्वेंट प्रॅक्टिस अँड इन्कल्केटिंग दॅट सब्जेक्ट. म्हणजे त्या सब्जेक्टचं जे नॉलेज आहे ते स्वतःमध्ये तुम्ही आत्मसात करून घेता आणि त्याच्याने ती क्लॅरिटी येते आणि ती प्रश्नांच्या स्वरूपात जेव्हा आपण बघितला तो प्रश्न डील करतो तिथे आपल्याला ती कळते. तर या बेसिक प्रश्नांबाबत म्हणजे जिथे प्रश्न फार डुएबल आहे किंवा ज्याच्याशी रिलेटेड एक्सपेक्टेड प्रश्न येणारच आहे तिथे चूक व्हायला नको, तर जॉग्रफीच्या संदर्भात हा पार्ट तुम्हाला आला पाहिजे. आता याचा जो करंटवाला ॲस्पेक्ट आहे प्लेसेस इन न्यूज वगैरे, तर ते सुद्धा तुमचं एक कंट्रोलमध्ये पाहिजे. आता त्याच्यावर बोलू आपण, करंटच्या अँगलमध्ये त्याच्याशी बोलू, ठीक आहे. पण हे जे 11वी NCERTशी रिलेटेड जे प्रश्न आहेत त्याच्यात जास्तीत जास्त स्कोर करणे, ठीक आहे. आता आपण काय काय बघितलं, हिस्ट्री, इकॉनॉमी, पॉलिटी आणि जॉग्रफी, ठीक आहे. हिस्ट्री, इकॉनॉमी, पॉलिटी, जॉग्रफी याच्यामध्ये मॅक्झिमम स्कोर करणे हा आपला उद्देश आहे. आता तुम्ही बघाल तर 15 प्रश्न ऑन ॲन ॲव्हरेज जर आपण बघितले, आता इथे जर आपण बघितलं पॉलिटी अँड गव्हर्नन्स 14 प्रश्न 2025 मध्ये, हिस्ट्री, आर्ट अँड कल्चर 16 प्रश्न, जॉग्रफी 13 प्रश्न, इकॉनॉमी 18 प्रश्न, एन्व्हायरमेंट अँड आता हे एन्व्हायरमेंट, सायन्स, करंट अफेअर्स हे आपण सध्या बघितलेलं नाही, पण हे जे 4 आहेत वरचे 14, 16 म्हणजे 30, हे 13 म्हणजे 43 आणि हे 18 इकॉनॉमीचे, हे किती झाले 43 आणि 18 झाले 61. आता या 61 प्रश्नांपैकी जर आपण कोर स्टॅटिकचे जरी आपण एक ॲव्हरेज काढून जर बघितले तर 40 ते 45 प्रश्न आहेत. याच्यात जर तुमचा स्कोर जास्त असला तर तुम्हाला इकडे जी थोडी अनसर्टन्टी आहे, एन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक, प्रत्येकाचं खूप चांगलं नसतं किंवा त्याच्यात काही नवीन प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त असतात आणि तिथे मिस्टेक्स होण्याचे चान्सेस जास्त असतात, थोडासा तुम्हाला अंदाज पण घ्यावा लागतो, तर तिथे थोडीशी तुमचा रेशो जो आहे तो कमी येईल. तर इथेच जर का तुमचा 40-45 प्रश्नांपैकी जर 80% प्लस तुम्ही स्कोर करता आहात किंवा 80% प्लस प्रश्न तुमचे बरोबर येत आहेत तर बऱ्यापैकी तुम्हाला इकडे एक स्पेस भेटतो. आले का लक्षात? सो स्टॅटिक किती इम्पॉर्टंट आहे त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलत आहे. तर हे इथे अराउंड 35 to 40 क्वेश्चन्स आपले व्हायला पाहिजे. म्हणजे या रेंजमध्ये असले तर इट्स वेल अँड गुड. म्हणजे इट विल मेक शुअर की हे जे 61 आहेत ना, या 61 मध्ये त्यातले मी करंटचे सोडतोय ते सुद्धा तुमचे बरोबर यायलाच पाहिजे. तर माझ्या मते तर हे 40 प्लसच पाहिजे इथे. जर 61च्या कंटेक्स्टमध्ये जर आपण बघितलं पूर्ण, जर आपण ते करंट धरून पण जर बघितलं, तसंही त्यामध्ये आता तुम्ही बघाल तर पॉलिटी हिस्ट्रीमध्ये 25च्या दृष्टिकोनातून करंटचा तितका रोल नव्हता. पॉलिटी हिस्ट्रीमध्ये म्हणजे हे जे 30 प्रश्न आहे इथे करंटचा तितका रोल नाही आहे. त्यानंतर तुम्ही बघाल इकॉनॉमीमध्ये होता 18 प्रश्न आहेत, तर त्यातले कोर स्टॅटिकचे पण होते आणि करंट पण होते. आणि जॉग्रफीमध्ये बघाल तर तुम्ही त्यात तितका करंटचा रोल पूर्णपणे नव्हता, थोडाफार होता. तर या ओव्हरऑल याला आपण जर बघितलं तर तुमचे 40 ते 45 प्रश्न हे इथे डन व्हायला पाहिजे. 40 to 45 हा तुमचा एक रिस्पेक्टेबल लेवलवर तुमचे बरोबर यायला इथे पाहिजे, ठीक आहे. कट ऑफ काय होता 92, कट ऑफ 92 होता. आणि पुढे आपले बघा अजून 40 प्रश्न उरलेले आहेत, ठीक आहे. आणि याच्यातले तुमचे जास्तही बरोबर येऊ शकतात, ठीक आहे. सो स्टॅटिक काय इम्पॉर्टंट आहे, हे ज्या गोष्टी ज्या इझिली म्हणजे मॅनेजेबल आहेत याच्यात तुम्ही चूक करायला नको, ठीक आहे. तर आपण करंटकडे वळूया. करंट म्हटल्यापेक्षा हे जे पुढचे सब्जेक्ट आहेत हे थोडे करंट ड्रिव्हन आहेत. आता पुढच्या त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला येतो तुमचा एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंटमध्ये बघितलं आपण तर बेसिक जी तुमची एक पुस्तक जे शंकर IASचं तुम्ही वापरता किंवा PMF IASचं तुम्ही पुस्तक वापरत असाल तर ते बेसिक तर तुम्हाला माहीतच पाहिजे की इकोसिस्टम, इकॉलॉजी, याच्याशी रिलेटेड टर्मिनॉलॉजीज आहेत, इकोटोप वगैरे असेल, हे सगळे वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत, ह्या तुम्हाला बेसिक माहीतच पाहिजे. बायोडायव्हर्सिटीशी रिलेटेड बेसिक माहीत पाहिजे. पण जो एक करंटचा अँगल जो आहे तो इथे डॉमिनेट करतो.
आणि एन्व्हायरमेंटवर जास्तीत जास्त प्रश्न येतात. याचं रिझन हे पण आहे की जी फॉरेस्ट सर्व्हिसेसची एक्झाम आहे ती सुद्धा UPSC प्रिलिमसोबत कंडक्ट होते, त्याची प्रिलिमसुद्धा कंडक्ट होते, तर एन्व्हायरमेंटवर त्यांचा जोर असतोच है ना. तर एन्व्हायरमेंटशी रिलेटेड जो पार्ट आहे, आता 2025मध्ये तुम्ही बघाल तर दरवर्षी एक तो स्पीशीजवाला ॲस्पेक्ट तर असतोच. ठीक आहे, तर याला तुम्ही इग्नोर कसंच करू शकत नाही. 1 किंवा 2 प्रश्न सहज याच्यातून येतातच स्पीशीज, मग तो काहीतरी नवीन शोधून ते आणतात किंवा मग आपल्या नजरेतलेच आणतात है ना. तर त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील स्पीशीजचे है ना. त्यानंतर तुम्ही बघाल तर नॅशनल पार्क्स आणि वाईल्ड लाईफ सँच्युरीजचा जो पार्ट आहे हा पण पाठांतरातलाच भाग आहे, हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे, क्लायमेट चेंजशी रिलेटेड जे ऑर्गनायझेशन्स आहे, आता COP28 वर प्रश्न आला यावेळेस, COP28 वर प्रश्न आला है ना. कार्बन एमिशन वगैरे याच्याशी रिलेटेड ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्याच्यावर पण प्रश्न येतो. क्लायमेट इक्विटी मॉनिटर वगैरे असे जे टर्म्स आहेत याच्यावर प्रश्न येतो. तर एन्व्हायरमेंटचा जो भाग आहे याच्यामध्ये जे डिव्हिजन आहे, बायोडायव्हर्सिटीचा असेल, क्लायमेट चेंजचा असेल किंवा पोल्युशनचा असेल. आता पोल्युशनशी रिलेटेड बरेच जे इंडिकेटर्स आहेत किंवा वेगवेगळे फ्रेमवर्क्स आहेत याच्याशी रिलेटेड पण तुम्हाला माहीत पाहिजे. तर हा थोडासा डायसी पार्ट आहे किंवा काही लोकांसाठी हा इझी पण असतो, कारण की याच्यात बऱ्याच गोष्टी अशा आहे की लक्षात ठेवून एक माइंड मॅप जर तुमच्या डोक्यात क्रिएट झाला तर आलेला प्रश्न तुम्ही डील करू शकता. ठीक आहे, तर हे करंट ओरिएंटेड जे आहे एन्व्हायरमेंट, याच्यामध्ये हे जे वेगवेगळे ॲस्पेक्ट आहेत ते आपले बऱ्यापैकी डील झाले पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही एक सस्टेनेबल एनर्जीचा पण पार्ट आपण इथे बघतो. ठीक आहे, बॅटरीज वगैरे त्याच्याशी रिलेटेड जे प्रश्न आहेत आणि टर्म्स आहेत वेगवेगळे ते सुद्धा इथे येतात. तर एन्व्हायरमेंटमध्ये थोडीशी जी एक व्हॉलॅटिलिटी आहे, त्याच्या ज्या प्रश्नांचं जे मेकिंग आहे त्याच्यामध्ये थोडी व्हॉलॅटिलिटी आहे, तर इथे एक रिस्पेक्टेबल मार्क घेणं आपलं काम आहे. ठीक आहे, खूप खाली आले तर प्रॉब्लेम आहे. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कुठलाच विषय सोडून जाऊ शकत नाही. इफ यू हॅव टू स्कोर अबव 100 टू बी सेफ, तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट, काही सब्जेक्ट्समध्ये यू हॅव टू बी टू गुड, म्हणजे पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमी, जॉग्रफी, इथे तुम्ही काहीच कॉम्प्रोमाइज करू शकत नाही, कारण की तिथे जास्तीत जास्त लोक स्कोर करतात. तर देअर यू हॅव टू बी वे गुड, म्हणजे अबव गुड असलं तर तुम्ही सेफच होऊन जाल. म्हणजे इकडे मग तुम्हाला एक अबव ॲव्हरेज मार्क आले तरी जमतं. पण तुम्ही याच्यात जर खूपच वीक असाल की एन्व्हायरमेंटचं माझं काहीच जमत नाही आहे, तर प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, तर मेक शुअर की तुम्ही ह्या ज्या करंटमध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत याच्याशी लक्षात ठेवा. आता स्पीशीजमध्ये त्यांनी काहीतरी नवीनच तो टॅरंटुला वगैरे विचारला होता 25मध्ये. ठीक आहे, त्याच्या आधी दरवर्षी काही ना काही प्रश्न आपले स्पीशीजवर आलेले आहेत. ठीक आहे, आणि दरवर्षी काहीतरी बदलतं, तर त्याच्यामुळे तुम्ही एकदम असं एक्सपेक्ट करू नका की हे आलंय 25मध्ये तर ते आता तेच येईल, असं नाही आहे. यू हॅव टू बी रेडी विथ द थिंग्स विच आर इम्पॉर्टंट है ना. जे महत्त्वाचे आहेत त्या गोष्टींसाठी तुम्ही रेडी असायलाच पाहिजे. त्याच्या पुढचा भाग बघा, सायन्स अँड टेक. तर याच्यामध्ये डिफेन्स वगैरे पण आपण पकडून घेऊया. ठीक आहे, डिफेन्सशी रिलेटेड पण 1-2 प्रश्न आपल्याला 25मध्ये दिसले आणि त्याच्या आधी पण 24मध्ये पण आपल्याला दिसले. आणि सायन्स अँड टेकमध्ये मेजरली जो करंटचा अँगल आहे की इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आहेत IT सेक्टरच्या. ठीक आहे, इमर्जिंग टेक्नॉलॉजीजवर प्रश्न येतो, बायोटेक्नॉलॉजीवर प्रश्न येतो. ठीक आहे, बायोटेकवर प्रश्न येतो आणि बाकी तुमचं ब्लॉकचेन वगैरे असेल, या सगळ्या ज्या IT मध्ये ज्या येणाऱ्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यावर प्रश्न आपल्याला दिसतो. तर हा पण एक करंटच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट झाला. करंटच्या दृष्टिकोनातून सायन्स अँड टेक फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, जे बायोलॉजीचा कोर थोडासा कधी कधी येतो, म्हणजे 2021ला खूप जास्त प्रश्न हे स्टॅटिक ओरिएंटेड आले होते, जनरल सायन्स तिथे आलं होतं. ठीक आहे, तर ते पण आपण ती एक शक्यता नाकारू शकत नाही. सायन्स अँड टेक येऊ शकतं, म्हणजे जनरल सायन्स पण येऊ शकतं. ठीक आहे, त्यात त्यांनी बेसिक एकदम टॉपिक विचारले होते, ते प्रेशर कुकर वगैरेशी रिलेटेड प्रश्न विचारला होता. एकदम बेसिक टेस्ट केलं होतं की तुम्हाला बेसिक जनरल सायन्स माहीत आहे की नाही. आता तिथे तुम्ही प्रिपेअर्ड नसाल तर थोडा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, तर जनरल सायन्स किंवा सायन्स अँड टेकमध्ये IT असेल, बायोटेक असेल, हेल्थ अँड डिसीज असेल, म्हणजे वॅक्सिन असतील किंवा डिसीजेस असतील याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे ना. वॅक्सिनशी रिलेटेड प्रश्न पण आलेले आहेत. वॅक्सिन्समध्ये न्यूजमध्ये राहायचे ना, तर वॅक्सिनशी रिलेटेड प्रश्न पण आलेले आहेत. ठीक
ठीक आहे. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पण करंटच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे जे वेगवेगळ्या थीम्स आहेत त्यावर प्रश्न वारंवार येतात किंवा नवीन प्रश्नसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. तर सायन्स जर तुमचं वीक असेल तर तुम्ही याच्यात एक्सपेक्ट करा की तुम्ही अबव ॲव्हरेज स्कोर करायला पाहिजे. म्हणजे यू शुड बी अबव 60% प्रोव्हाइडेड की तुम्ही वरचे जे 4 कोर आहेत तिथे तुम्ही जास्त स्कोर केलेला आहे. ठीक आहे. मी जर असं नाही म्हणत आहे की तुम्ही तेच करा आणि हे सोडा. मी तुम्हाला एक मध्यम मार्ग सांगत आहे की तुम्ही प्रत्येक याच्यात जर बेस्ट नसाल तर तुम्ही 4 याच्यात बेस्ट राहा, बाकीच्यांमध्ये अबव ॲव्हरेज राहा. तर तुम्हाला 90चा जो आकडा आहे तो तुम्हाला पार करता येईल किंवा 95-100 तुम्हाला स्कोर करता येईल. हे बघा, 11 प्रश्न 13 प्रश्न सायन्स अँड टेकचे आहे आणि 15 एन्व्हायरमेंट इकॉलॉजीचे आहेत. जे 28 प्रश्न जे आहेत हे आपल्याला दिसत आहेत इथे. ठीक आहे. तर हे 15 आणि 13 या 28 पैकी 16-17 प्रश्न 18 प्रश्न तरी तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे. खूप फरक पडेल तेवढ्यानी. 17-18 प्रश्नांनी खूप फरक पडेल. 20 आले तर खूपच चांगलं हे ना. 15 आणि 13 या 28 पैकी 60% प्लस क्वेश्चन यू शुड बी एबल टू डिलिव्हर. ठीक आहे. 17 to 18 क्वेश्चन्स. ठीक आहे. त्यानंतर काय उरतं आपलं करंट अफेअर्स अँड मिसलेनियस. याच्यामध्ये 11 प्रश्न आलेले आहेत. तर त्यात काय एक आपण बघितलं आहे ट्रेंड थोडासा की स्पोर्ट्सशी रिलेटेड 1-2 प्रश्न आलेले आहेत. कोर करंट अफेअर्स जे आहे कोर करंट अफेअर्स याच्यामध्ये असं आहे की कुठल्या सब्जेक्टशी डायरेक्टली असोसिएट होत नाही ते. तर त्याच्यामध्ये अवॉर्ड ते गांधी पीस प्राईजशी रिलेटेड प्रश्न आला 2025 त्याच्या आधी पण अवॉर्डवर प्रश्न आलेत. त्यानंतर स्पोर्ट्सशी रिलेटेड 1-2 प्रश्न आपल्याला दिसलेत. 2 प्रश्न स्पोर्ट्सशी रिलेटेड यायला लागलेत है ना. आणि बाकी याच्यामध्ये जे काही आपण जे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे जी कोर करंटशी असोसिएटेड आहे ती आपण इथे बघूया. त्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशनचा पण एक थोडासा भाग आपल्याला दिसतो की जे ऑर्गनायझेशन्स न्यूजमध्ये आहेत वगैरे ह्या सगळा जो पार्ट आहे तो सुद्धा करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून डायरेक्टली आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. ठीक आहे. करंट अफेअर्स डायरेक्टली त्याच्यामध्ये येतं है ना. त्या नॅटोच्या कंट्रीजबद्दल विचारलं होतं है ना. नॅटोच्या कंट्रीजशी डायरेक्टली त्यांनी प्रश्न विचारला यापैकी कोणत्या कोणत्या आहेत जॉईन झालेल्या. तर जो एकदम करंटमध्ये चाललेले जे टॉपिक्स आहेत त्याच्याशी रिलेटेड जो भाग आहे तो करंट अफेअर्स आणि मिसलेनियसमध्ये येतो आणि हा दरवर्षी बदलेल कारण की दरवर्षी वेगवेगळ्या गोष्टी न्यूजमध्ये असतात. ठीक आहे. प्लेसेस इन न्यूजचा जो भाग आहे तो सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर इथे 11 क्वेश्चन आहे. इथे 5-6 प्रश्नांचा तुम्हाला एक बेसिक याल त्याच्यावरच पाहिजे पण मी एक कट करून सांगत आहे. तर इथे आपण काय बघू शकतो 6 ते 7 प्रश्न जर तुम्ही इथे केले तर अशा पद्धतीने आपण जर बघितलं की ओव्हरऑल आपला किती 65 प्रश्नांपर्यंत पोहोचण्याचा एक अंदाज इथे आपण घेऊ शकतो. म्हणजे 45 आणि 18 हे किती झाले. जर आपण अप्पर लिमिट पकडली तर 45, 18 म्हणजे 15 हे किती झाले 60, 63 आणि 7 हे 70 झाले. म्हणजे हे पण पूर्ण याच्यात जर पकडलं तर आणि हेच तुम्ही इकडे 40 जर गेले तर ते 65 होतात. तर 65 to 70 इज द सेफेस्ट थिंग है ना. बाकी मग ते तुमच्या लेवलवर शफल होत राहतं कोणाचं वर जास्त होतं. तर या पद्धतीने तुम्ही 100 क्रॉस करू शकतात आरामात. की त्यापेक्षा जास्तच होतील ते. पण दिस शुड बी युअर टार्गेट. हे जर टार्गेट नसेल तर मग त्या गोष्टी त्या पद्धतीने डिलिव्हर होणार नाहीत. सगळीकडेच जर का ॲव्हरेज स्कोर कराल तर मग ते 50-55 येऊन थांबतं. बरेच असे लोक आहेत की जे 55 नेट क्वेश्चन्स ते 60 वर्षानुवर्ष अडकलेले असतात. म्हणजे 55 ते 60, 57-58 दर अटेम्प्टमध्ये 57-58 प्रश्न बरोबर आले एवढ्यावर अडकतात आणि ते मग काठावर कटतात. म्हणजे तुम्ही जास्त सॉल्व केलं ऑब्व्हियसली ते निगेटिव्ह मार्किंगचा गोष्ट पकडून. जर तुम्ही 55-60 फक्त 80 सॉल्व करून करत आहे तर देन युअर इन. मग तुम्हाला 100+ पण येतात है ना. हे अज्युम केलेलं आहे की तुम्ही जास्तीत जास्त सॉल्व केलेत. ठीक आहे. हे अज्युम केलेलं आहे की तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. पण ज्याची ॲक्युरसी खूप चांगली आहे तर त्यांनी 55-60 प्रश्न बरोबर आणले आणि 75-80 किंवा 85 सॉल्व केलेले आहे. ठीक आहे. 75 म्हणजे 80 to 85च्या मध्ये सॉल्व केले आणि तुमचे 60 बरोबर आहेत तर दॅट इज अ गुड साईन. आणि तुमची ॲक्युरसी जास्त आहे. आणि ती ॲक्युरसी पण तुम्हाला तुमचे सब्जेक्ट्स किती तुमचा कंट्रोल आहे वेगवेगळ्या सब्जेक्ट्सवर, तुमची रिव्हिजन कशी आहे,
तुम्ही पेपर सॉल्व करताना तुमचा कसा स्कोर यायचा, किंवा तुमची जी ॲक्युरसी आहे ती कशी कशी रेप्लिकेट करते, किंवा तिच्यामध्ये जास्त तफावत जर नसली तर हे समजून घ्यायचं की माझे तेवढे प्रश्न बरोबर येणारच. ठीक आहे, तर तो जो अंदाज आहे तो तुम्हाला स्वतःलाच बांधता आला पाहिजे, तो तुम्हाला स्वतःलाच समजायला पाहिजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण जे पुढचे 50 दिवस आपल्याकडे आहेत तर त्याची प्लॅनिंग जी आहे ती आता सब्जेक्टच्या दृष्टिकोनातून करायची. तर त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत की कंट्रोल ओव्हर एक्सपेक्टेड पार्ट, है ना. जो मी सुरुवातीला जे 61 प्रश्न सांगितले त्याच्यात जास्तीत जास्त तुम्ही कंट्रोल त्याच्यावर आणणे हा तुमचं काम आहे. नॉट टू निग्लेक्ट एनी सब्जेक्ट. कोणत्याच सब्जेक्टला तुम्ही मुळीच असं सोडून दिल्यासारखं करू शकत नाही. ठीक आहे. ॲनालाइज युअर ओन पॅटर्न, सेल्फ ॲनालिसिस. जर तुम्ही कमी सॉल्व्ह करून तुमची ॲक्युरेसी जास्त आहे तर तो तुमचा अंदाज तुम्हाला कळायला पाहिजे की कोणते प्रश्न मला जास्त जमतात. ठीक आहे, याच्यात कुठलाच मेंटर टीचर हे तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्ही किती सॉल्व्ह करायला पाहिजे. जर कोणी सांगत आहे तर ते चूक करतायत, माझं असं व्यक्तिगत मत आहे. इट इज युअर इंडिव्हिज्युअल डिसिजन टू अंडरस्टँड हाऊ मेनी यू हॅव टू सॉल्व्ह, what is your accuracy, and how you can deliver on the day of the exam. It all depends on you, and that particular analysis or that particular understanding of your own strengths, it comes through practice. It comes through frequently understanding your own performance or frequently critically analyzing your own performance. And once you understand this is something I can manage, then you don't need assistance from anyone. You need assistance in terms of the technical part of the syllabus, like places in news आणि अशा म्हणजे वेगवेगळ्या ज्या गोष्टींसाठी आहे तुम्हाला तिथे असिस्टन्स पाहिजे. मग सेल्फ ॲनालिसिसची ही परीक्षा आहे. तुमचा स्वतःचा अंदाज काय आहे, एक्झामच्या दिवशी तुम्ही काय डिलिव्हर करता, हे सगळं तुमच्यावर डिपेंड करतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही एक लक्षात ठेवा की आपल्याला पुढचे 50 दिवस हे स्ट्रॅटेजिकली वापरायचे आहेत, भीती वगैरे मध्ये घालवायचे नाहीत. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की शेवटच्या दिवसांमध्ये यू हॅव टू बी काम. ठीक आहे, फोकस ऑन डुएबल्स. म्हणजे वारंवार असं काहीतरी का हे आलं तर हे मटेरियल वाचतो ते घेतो, नाही. जे तुमच्या डोळ्यासमोर आहे, जे तुम्ही जास्त वेळा करू शकता त्यालाच परत करा. नवीन प्रत्येक गोष्ट अशी घुसवायची गरज नाही. आणि तुम्ही नवीन जर काही करत पण आहे तर त्याला तुम्ही केलेल्या अभ्यासाशी त्याचं कंपॅरिझन करा. त्याच्यानी भारावून जाऊ नका की हे राहिलं आता माझं कसं होईल वगैरे, नाही. हे जे थॉट्स आहेत, हे जे तुमचे एक्झाम ड्रिव्हन अँझायटी आहे, तीच तुम्हाला शेवटच्या दिवशी इझी प्रश्नांपासून दूर करते आणि तुम्हाला एक्झामपासून बाहेर करते. म्हणजे तुमचा जो एक स्वतःचा एक पर्सनॅलिटीचा जो भाग असतो की हाऊ टू कंडक्ट माय सेल्फ, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे जर तुम्हाला एक्झाम पास करायची असेल तर. ठीक आहे, तिथे जर माणूस कमी पडला तर अभ्यास चांगला असून पण काही फायदा नसतो. अभ्यास खूप चांगला आहे आणि एक्झामला घाबरलेत किंवा एक्झामच्या आधी वेगवेगळे विचार यायला लागलेत, काही दिवस झाले झोप उडाली, आता मला जमतच नाही आहे, मग कोणाचं काही गप्पा ऐकून तुम्ही टेन्शनमध्ये आले, ह्या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर त्याच्यापासून वाचा. जास्तीत जास्त आपण बोलू त्या विषयावर जशी एक्झाम जवळ येईल. आता तुम्ही हे पुढचे 50 दिवस कसे तुम्ही स्वतःला कंडक्ट करायचं आहे, की तुमची प्लॅनिंग काय असायला पाहिजे, आणि प्रत्येक सब्जेक्टचा तुमचा एक जो अँगल असायला पाहिजे किंवा एक जी स्ट्रॅटेजी असायला पाहिजे ती आपण इथे बघितली आहे. ठीक आहे, तर तुम्ही प्रॉपर तुमचा एक शेड्यूल तयार करा आणि त्या पद्धतीने तुमचं मॉडरेट करा. तुमचे झोपण्याचे उठण्याची जी वेळ आहे, तो जो एक तुमचा रिदम आहे तो मेंटेन करा. त्याच्यात खूप जास्त वर खाली होऊ देऊ नका, त्याच्याने एक्झामच्या दिवशी त्या गोष्टीवर परिणाम होतो. ठीक आहे, यू हॅव टू डू द बोरिंग टास्क. बी बोरिंग, डोंट बी इंटरेस्टिंग. म्हणजे एक्झाम काढायची असेल तर यू हॅव टू अंडरस्टँड द बोर्डम ऑफ दिस फेज अँड दॅट बोर्डम शुड बिकम ॲडिक्टिव्ह टू यू. यू शुड अंडरस्टँड दॅट की इट इज बोरिंग अँड आय हॅव टू कीप डुईंग इट. समजतंय का? चालेल.
तर ही आपली कंप्लीट 50 दिवसाची स्ट्रॅटेजी जी तुमच्या लक्षात आली किंवा जे एक महत्त्वाचे इन्साइट्स आपण ज्याबद्दल बोललो, हे सगळे तुम्हाला टेस्ट करावे लागतील. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने टेस्ट सॉल्व करत असाल. पण आपण आपल्या इथे समजा आता डेक्कन IAS जी आपली एक संस्था आहे, आपण 10 वर्ष झाले टेस्ट सिरीजच्या माध्यमातून विविध विद्यार्थ्यांचे रँक आपल्या इथे आलेले आहेत आणि आपण बघितलेलं आहे की टेस्ट सिरीजबद्दल आपल्या इथे खूप सिरियस पद्धतीने आपण काम करतो. आणि आता UPSCच्या दृष्टिकोनातून म्हणजे आता डेक्कन IASचं जे नाव आहे ते आपण सुभाष अकॅडमी म्हणून रिब्रँड केलेलं आहे, पण आपला जो दर्जा आहे की टेस्ट सिरीज कशी कंडक्ट करायची याच्याबद्दलचं आपलं जे एक एक्सपर्टीज आहे ते आपण UPSCच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघत आहोत किंवा आपण त्याला एक नवीन आपण डिरेक्शन देत आहोत. तर ते आपण 3 टेस्ट आपण फ्री मॉक टेस्ट आपण ऑर्गनाईज केलेले आहेत. त्याच्यामध्ये 11 एप्रिलला आपली पहिली टेस्ट आहे. 11 एप्रिलला आपली पहिली टेस्ट आहे आणि ती सेम टाईम म्हणजे GSचे जे 9:30 ते 11:30 आणि CSAT 2:30 ते 4:30 या टायमिंगवर पत्र्या मारुती चौक जो आहे, पत्र्या मारुती चौकात आपला ऑफलाईन सेंटर आहे, तिथे येऊन तुम्ही ऑफलाईन तो देऊ शकता पेपर. तो एकदम आपण UPSCच्या दृष्टिकोनातून काढलेला किंवा UPSCच्या PYQच्या बेसिसवर काढलेला पेपर असेल. तिथेच काही आपल्याला आता तुम्ही बघत असाल की काही पेपर फक्त हिरोगिरी जी असते किंवा खूप कठीण काढायचा वगैरे असं काही त्याच्यामध्ये नसणार आहे. तुम्ही केलेल्या अभ्यासातून आणि तुम्हाला टेस्ट करण्यासाठी या गोष्टीला पार्श्वभूमी ठरवून किंवा याचा बॅकग्राऊंड बघून आपण तो पेपर डिवाईस केलेला आहे. तो पेपर आपण नवीन पद्धतीने बनवलेला आहे. तर 3 पेपर तुमच्याकडे द्यायची संधी आहे. पुण्यामध्ये तुम्ही असाल, UPSCचा अभ्यास तुम्ही चांगल्या पद्धतीने सिरियस लेवलवर करत असाल तर हे खूप तुमच्यासाठी एक चांगलं एक साधन ठरेल की जिथे तुम्ही स्वतःचा ॲनालिसिस करू शकाल. तर पहिला पेपर आपला 11 एप्रिलला आहे, नंतर 25 एप्रिल आणि 9 एप्रिल. 11 एप्रिलचा पेपर झाला की तुमच्या लक्षात येईल की तुमच्या चुका काय होत आहेत. 25पर्यंत बऱ्यापैकी त्याच्यात तुम्ही एक डील कराल आणि शेवटचा एक 9 मेला म्हणजे 24 मेच्या 15 दिवस आधी तुम्हाला एक स्वतःची एक कशी तुमची तयारी झालेली आहे त्याचा एक अंदाज तुम्हाला 9 मेला येईल. तर हे 3 पेपर तुम्ही द्यावेत. CSAT सुद्धा त्याच्यात असणार आहेत. CSATचे पण खूप चांगले पेपर आपण CSATच्या लेवलचे पेपर काढलेले आहेत, UPSCच्या लेवलचे पेपर आपण काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल, पेपर दिल्यावर तुम्हाला स्वतःच जाणवेल की याच्यामध्ये आपलं एक टेस्टिंग असते ती प्रॉपर पद्धतीने झालेली आहे. ठीक आहे. तर 11 एप्रिलला तुम्ही आपल्या या नंबरवर सुभाष अकॅडमीच्या नंबरवर तुम्ही रजिस्ट्रेशन करा. म्हणजे आम्हाला एक अंदाज येईल की तुम्ही कोण येणार आहात, तुमचं नाव वगैरे तिथे नोंदवून तुम्ही ठेवा आणि तुम्ही पेपर सॉल्व करायला येऊ शकता. ठीक आहे. तर आपली जी ओव्हरऑल तुमच्यासाठी एक ऑल द बेस्ट की तुम्ही अभ्यास चांगल्या पद्धतीने सुरू ठेवा आणि पेपर जास्त सॉल्व करा. जितके जास्त पेपर सॉल्व कराल, एक्झाम एन्व्हायरमेंटमध्ये जितकं तुम्ही बसाल तितकं तुमच्यासाठी ते चांगलं आहे. तुम्ही एकदम असं लेटून आरामात पेपर सॉल्व करू नका. यू हॅव टू बी इन दॅट झोन की जिथे तुम्हाला एक हार्डवर्कचा तो फील आला पाहिजे, हार्डशिपचा तो फील आला पाहिजे आणि त्याच्यासाठीच आपण एक सिम्युलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये पेपर आपण केलेला आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी त्यावर रजिस्टर करा. तुम्ही जितक्या लवकर रजिस्टर कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं असेल. ठीक आहे. तर ऑल द बेस्ट. तुम्ही अभ्यास सुरू ठेवा आणि आपल्या लेवलवर सेल्फ ॲनालिसिसनी, सेल्फ अवेअरनेसनी आपल्या प्रिपरेशनला एक व्यवस्थित पद्धतीने तुम्ही ऑर्गनाईज करा. ठीक आहे. थँक्यू.